मी सागर चव्हाण, आपण पाहतात लोकशाही भारत. तर दर्शक हो, आज वेगळ्या विषयाला हात घालत आहे. फलटण तालुक्यातील असणारे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपण आलेलो आहेत. हे ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे. मात्र ह्या ग्रामीण रुग्णालयाची जी दुरवस्था झालेली आहे, ह्या दुरवस्था आपल्याला पाहवत नसल्यामुळे, नागरिकांना पाहवत नसल्यामुळे या ठिकाणी आज आपण भेट दिलेली आहे. खरं तर हे रुग्णालय 1992 साली सुरू झालं. त्यावेळी या ठिकाणी सुसज्ज अशा व्यवस्था करण्यात आल्या. त्या ठिकाणी कर्मचारी स्टाफ नेमण्यात आला होता. मात्र गेली 30 वर्षापासून ही इमारत वापराविना पडून राहिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, हा जो रुग्णालयाचा दरवाजा आहे, हा दरवाजा सुद्धा या ठिकाणी काढून नेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी केस पेपरची व्यवस्था आहे. ते केस पेपर काढण्यासाठी या ठिकाणी जी व्यवस्था केली, या ठिकाणी अतिशय दुरवस्था आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी असं या ठिकाणी दाखवा, हे पहा की या ठिकाणी ज्या खिडक्या होत्या, ह्या खिडक्या सुद्धा काही चोरट्यांनी या ठिकाणी नेलेल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या वास्तूमधील ज्या साहित्यांची चोरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी असं केबिन दाखवूया. या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता, हे केस पेपरचं केबिन आहे. पहिलं ते त्यावेळेस तत्कालीन इमारतीचं हे केस पेपरचं हे आहे, केबिन आहे. या ठिकाणी असं हे पूर्णपणे असे अतिशय दुरवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला हा इमारत पाहायला मिळत आहे. खरं तर गेली 30 वर्षापासून ही इमारत वापराविना पडून आहे. आणि तत्कालीन जे त्या ठिकाणी त्यावेळेसचे आमदार होते, स्वर्गीय चिमणराव कदम, त्यांनी त्यावेळेस ही इमारत मंजूर करून आणि त्यावेळेस चालू केली होती. मात्र गेली 30 वर्षापासून ही इमारत अशीच पडून आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ही महत्त्वाची इमारत ठरली गेलेली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारे रुग्णांवरती उपचार करण्यात आले होते. त्याआधी 1997 साली डॉक्टर PC अलेक्झांडर, राज्यपाल, जे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल होते, त्यांनी त्यावेळेस त्यांना जे फलटण तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते होते, दशरथ फुले, त्यांनी भेटून ह्या रुग्णालयाबाबत निवेदन दिले होते. आणि त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी ह्या जे रुग्णालय होते ते सुरूही झाले होते. मात्र काही कालानंतर हे पुन्हा बंद झालेले आहे. त्यानंतर जे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, त्यांनी ह्या इमारतीचा योग्य वापर व्हावा, ह्या इमारतीमध्ये उपचार सुरू हवेत आणि इमारतीचा योग्य वापर झाला पाहिजे, ह्या रुग्णालय सुरू झालं पाहिजे, यासाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहे. ह्या ग्रामीण रुग्णालय आहे. या ग्रामीण रुग्णालयासाठी आपण बाहेर पाहू शकता, जवळजवळ 8 ते 10 एकर जमीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे ह्या ग्रामीण रुग्णालयाच्या ह्या ठिकाणी अशा वेगळ्याही इमारती या ठिकाणी आपण पाहू शकता. जवळजवळ ह्यातील जे आपल्या तालुक्यामधील शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्यांनी 8 ते 10 एकर बक्षीस स्वरूपात ही जमीन शासनाला दिली होती. मात्र त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य वापर झालेला दिसून येत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ह्या जमिनी आम्हाला परत कराव्यात अशी ही मागणी केलेली आहे. कारण की जर बक्षीस स्वरूपात दिलेली जमीन जर शासन योग्य त्याचा वापर करत नाही आणि हे ग्रामीण रुग्णालय त्याचा सुरू करत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संतप्त भावना आहेत. खरं तरी सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 मंत्री आहेत आणि सर्वचे जे आमदार आहेत ते सर्वही आमदार महायुतीचे आहेत. आणि महायुतीचे सरकार असल्यामुळे साहजिकच ह्या ग्रामीण रुग्णालय फलटणचं सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, नागरिकांना आहे. त्यामुळे हे जे ग्रामीण रुग्णालय आहे, हे कधी नेमके सुरू होणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. याच ठिकाणी आपण थांबूया. लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण.